हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे, हीच स्वामींचरणी मी नेहमी प्रार्थना करत असते की माझ्या या यूट्यूब फॅमिली परिवारातील सदस्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूपच महत्त्व आहे. जी 15 दिवसांनी ही जी प्रत्येक एकादश येते त्या प्रत्येक एकादशीला वेगवेगळे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच प्रत्येक एकादश ही आपल्या ठिकाणी ही एकदम शीघ्र फलदायी आणि अतिशय महत्त्वाची ठरते. विष्णू पुराणामध्ये या एकादशींचे खूप महत्त्व सांगितलेले आहे. विष्णू पुराणानुसारच जर तुम्हाला एकादशीचे व्रत किंवा उपवास करता येत नसेल, तुमच्या शरीरानुसार किंवा तुम्हाला उपवास सहन होत नसतील, तरी तुम्ही छोटे छोटे उपाय, नामस्मरण, मंत्र उच्चारण करून देखील तुम्ही भगवंताला शरण जाऊन आपली इच्छा पूर्ण करू शकता आणि परमेश्वराचा आशीर्वाद, साक्षात विष्णुदेवांचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू शकता. आणि त्याशिवाय साहजिक आहे, जर तुम्ही विष्णुदेवांचा आशीर्वाद प्राप्त करताय तर माता लक्ष्मी साहजिकच तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. चला तर मग बघूया आजचे छोटे छोटे एकदम सोपे उपाय जे तुम्ही अगदी सहज करू शकता तुमच्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण अशाच छोट्या छोट्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते. व सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चला तर मग पाहूया आजचा आपला विषय. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की निर्जला एकादशी आहे, म्हणजे पाण्याचं जेवढा तुम्ही त्याग करताल किंवा निर्जल जेवढं राहू शकताल तेवढं तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा व त्यानंतर तुम्हाला काय अनुभव येतो हा जरूर शेअर करा. एखाद्या गरजवंताला पाण्याचे दान करायला अजिबात विसरू नका. जर माझे कालचे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते जरूर बघा, या आधीचे व्हिडिओ. त्यामधून तुम्हाला बरीच चांगली माहिती मिळायला मदत होईल. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आजच्या दिवशी जे पण हे व्रत करतात त्यांना पुण्यफल प्राप्ती तर होतेच, याशिवाय रोग निवारण होते. अनेक प्रकारचे जे रोग आहे त्या रोगांचे निवारण होतेच होते व याशिवाय मोक्ष प्राप्त होतो व तसेच जीवनात मान सन्मान प्राप्त होतो. म्हणूनच आजच्या दिवशी तुम्हाला जेवढं जमल तेवढं तुम्ही दान वगैरे केलं पाहिजे. अखंड तांदूळ तुम्ही मंदिरामध्ये अगदी तुम्ही पावशेर, सव्वा पावशेर, 1 किलो वगैरे जरी तुमच्या ऐपतीप्रमाणे दान केले तरी खूप चालणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही तुळशीला पाणी अजिबात घालू नका. तुळशीचं देखील एकादशीचं व्रत असतं व ती प्रत्येक एकादशीचं व्रत हे निर्जल करत असते आणि आज तर खास करून निर्जला एकादशी आहे. त्यामुळे तुळशीला स्पर्श देखील करायचा नसतो आणि पाणी तुळशीला आज घालायचे नसते. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे ती दुसरी गोष्ट अशी की आजच्या दिवशी तुम्हाला जेवढं जमेल तेवढं दिवसभर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे. या मंत्राचे चमत्कार तुम्ही स्वतःच अनुभव घेताल व तुम्ही बघताल. तुमच्यामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी तुम्हाला दिवसभरामध्ये खूप छान प्रकारे जाणवणार आहे. आजच्या दिवशी कोणालाही काही अपशब्द बोलायचे नाही आहे, चिडचिड वगैरे करायची नाही आहे. जेवढं जमेल तेवढा तुम्ही मौन धारण करायचं आहे, जेवढं जमेल तेवढं शांत राहायचं आहे आणि नामस्मरणामध्ये आजचा दिवस तुम्ही घालवायचा आहे. त्यानंतर तुम्ही आजच्या दिवशी 108 तुळशीपत्र, म्हणजे अगोदरच तुम्ही हे तुळशीपत्र घेऊ शकता जर तुळस तुमची मोठी असेल तर तोडून, किंवा नाही जमलेलं तुम्हाला आत्ता माहीत झाले तर सरळ तुम्ही हार वगैरे फुलं जिथं मिळतात तेथून तुम्ही पिवळी फुलं व त्यासोबत तुळशीपत्र विकत घ्या व 108 तुळशीपत्र तोडून ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. त्यानंतर थोडेसे ते पुसायचे व काडीने थोडासा मध अगदी त्या प्रत्येक पानावर लावायचा व प्रत्येक पानावर काडीने मध लावल्यानंतर आपल्या देवघरातील जी बाळकृष्णाची मूर्ती आहे त्या मूर्तीवरती हे तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचे आहे. पण हे तुळशीपत्र अर्पण करताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम क्लीम कृष्णाय नमः,
ओम क्लीम कृष्णाय नमः या मंत्राचा जाप करत प्रत्येक तुळशीचं पान तुम्ही मनोभावे अर्पण करायचं आहे की आमच्या घरातील प्रत्येक सदस्यांना चांगलं आरोग्य लाभू दे, चांगलं आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभू दे व प्रत्येक कामात सक्सेस आणि यशच यश मिळू दे, यासाठी हा उपाय तुम्ही करायचा आहे. व त्यानंतर ही जी पाने आहेत तुम्ही सगळी अर्पण केलेली आहेत, ती दुसऱ्या दिवशी सगळी पाने तुम्ही घ्यायची आहेत. तिथली श्रीकृष्णाचा साक्षात आशीर्वाद व या मंत्राचे व्हायब्रेशन त्यात आहे. त्यामुळे ही पाने थोडीशी उन्हामध्ये वाळवून चहामध्ये रोज तुम्ही ही पाने वापरायची आहेत. ही पाने वाळवून थोडीशी चुरगळून चहामध्ये टाकायचं आहे व हे तुळशीपत्राचं जे आहे त्याने तुम्हाला चांगला आशीर्वाद आपल्या श्रीकृष्णाचा आणि साक्षात विष्णुदेवांचा लाभणार आहे. हे तुळशीपत्र अर्पण करताना एक गोष्ट सांगायची मी विसरले की हे तुळशीपत्र अर्पण करताना तुपाचाच दिवा लावायचा आहे आपल्याला. सकाळी 12च्या आत कधीही तुम्ही हा उपाय करा. तुमची सगळी कामं वगैरे आटोपल्यानंतर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्ही देवाऱ्यात लावलेल्या रोजच्या दिव्याशिवाय एक्स्ट्रा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, उत्तरेला किंवा ईशान्य दिशेला तोंड करून. तुपाचा दिवा हा जो लावलेला आहे तो सकाळी लावायचा आहे आपल्या देवाऱ्यामध्ये हा मंत्र म्हणताना, व संध्याकाळी तुळशीजवळ तुळशीला स्पर्श न करता एक तुपाचाच दिवा लावायचा आहे व तो तुपाचा दिवा देखील कणकेचाच तुम्ही लावायचा आहे. मी तुपाचा दिवा का सांगत आहे, थोडेसे तरी तूप तुम्ही इथं जे आहे ते जर तुम्ही दिव्याद्वारे जाळणार आहे तर ते देवापर्यंत पोहोचणार आहे आणि त्याचे जे आपल्याला आशीर्वाद वगैरे प्राप्त होणार आहे. कारण ही एकादश खूप मोठी एकादश आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही थोडासा खर्च करून थोडंसं गाईचं तूप वगैरे विकत घेऊन हे दिवे प्रज्वलित करा आणि तुळशी मातेजवळ देखील विष्णुदेवांचे नामस्मरण करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. व त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे दोन्ही कणकेचे दिवे उचलून ते एकत्र करून त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची व हा कणकेचा गोळा पिंपळाच्या झाडाखाली किंवा मोठ्या कोणत्याही झाडाखाली, वडाच्या वगैरे, जिथे मुंग्या वगैरे येतात, बारीक बारीक मुंग्या, छोटे छोटे किडे, त्यांना हे खाऊ घालायचे आहे. म्हणजे ते खातील तिथे येऊन. यामुळे काय होणार आहे तर तुम्हाला अन्नदान केल्याचे पुण्यफळ देखील प्राप्त होणार आहे. तर ही होते आजचे आपले छोटे छोटे पण एकदम साधे सोपे उपाय, पण तेवढेच जबरदस्त असर दाखवणारे उपाय. तर तुम्ही जरूर करा आणि अनुभव मला शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.